नमस्कार मित्रहो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मित्रहो, आपण पुढे जाऊया. मित्रहो, आजच्या या 51व्या एपिसोडमध्ये माझा मुख्य विषय असणार आहे डॉक्टर आंबेडकरांची लोकशाहीचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी दिलेलं प्रचंड योगदान जे आहे त्याबद्दल आज मी बोलणार आहे. डॉक्टर आंबेडकर हे हाडाचे लोकशाहीवादी होते. त्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांचा प्रत्येक निर्णय हा लोकशाही पद्धतीवर अवलंबून असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य भाषणं केली. त्यापैकी किमान 7 ते 8 भाषणं ही लोकशाहीबद्दलची आहे. म्हणजे पहा की 1938 साली त्यांनी 2 भाषणं लोकशाहीवर केली. 1943 मध्ये 1, 1951 मध्ये 1 आणि नंतर 3-4 भाषणं त्यांच्या महानिर्वाणापूर्वी त्यांच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांनी ही केलेली भाषणं आहेत. आजच्या या एपिसोडमध्ये त्यांच्या 3 भाषणांवर मी लक्ष केंद्रित करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे उत्क्रांत होत गेले. म्हणजे लोकशाहीबद्दल त्यांनी सुरुवातीला केलेलं भाषण आणि महापरिनिर्वाण होण्यापूर्वी केलेलं भाषण याच्यामध्ये महद अंतर आहे. तर ही सगळी त्यांची वैचारिक उत्क्रांती आहे. ती सगळी सांगत न बसता शेवटी ते ज्या निष्कर्षापर्यंत पोचले होते ते दर्शवणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3 अत्यंत महत्त्वाची भाषणं, त्याचा काही अंश मी आपल्यासमोर सादर करणार आहे. यासाठी मी जे पहिलं भाषण निवडलेलं आहे ते भाषण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं माझ्या मते तरी सर्वोत्कृष्ट भाषण आहे. हे भाषण त्यांनी 29 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेपुढे केलं होतं. संविधानाचा अंतिम मसुदा सादर करत असताना. आणि त्या भाषणामध्ये एक भाग त्याचा जो आहे तो लोकशाही त्याबद्दल चर्चा करणारा आहे. तो भाग निवडून मी तुमच्यासमोर सुरुवातीलाच मांडणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच शब्दामध्ये मी हे मांडतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत एक लोकसत्ताक देश होईल. तो या अर्थानं की भारतात त्या दिवसापासून लोकांचं, लोकांनी बनवलेलं आणि लोकांसाठी असलेलं सरकार प्राप्त होईल. या लोकसत्ताक किंवा प्रजासत्ताक संविधानाचं काय होणार? हा देश त्या अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील की तो ते पुन्हा गमावून बसेल? माझ्या मनात येणारा हा विचार मला चिंतातूर करणारा आहे. भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हते असं नाही. एक काळ असा होता की भारत गणराज्यांनी भरगच्च भरलेला होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली असायची किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हती असंही नाही. बौद्ध भिक्खू संघांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की हे सगळे संघ हे त्यावेळच्या संसदच होत्या आणि आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहीत होते आणि त्याचं ते पालन करत होते. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ही प्रजासत्ताक पद्धती भारताने गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावणार काय मला माहीत नाही. परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे
की लोकशाही प्रदीर्घ काळपर्यंत उपयोगात नसल्यामुळं ती अगदीच नवीन भासण्याची शक्यता आहे. आणि हेही सहज शक्य आहे की नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपलं बाह्य रूप सांभाळेल, परंतु प्रत्यक्षात ती हुकुमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असेल तर ही शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे. केवळ बाह्य स्वरूपातच नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर आपण त्यासाठी काय करायला हवं? डॉक्टर आंबेडकर म्हणतात, माझ्या मते पहिली गोष्ट जी आपण केली पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, सहकार, सत्याग्रह या मार्गांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तींसाठी संवैधानिक मार्गांसारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. त्यावेळी असंवैधानिक मार्गांचा अवलंब करण्याचं समर्थन मोठ्या प्रमाणावर केलं जात होतं. परंतु जेव्हा आता संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचं समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काहीही नसून अराजकतेचं व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढंच ते आपल्या हिताचं ठरणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जिचं पालन केलं पाहिजे ती अशी, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. आणि इथे डॉक्टर आंबेडकर जॉन स्ट्युअर्ट मिलला कोट करतात. ते अशा प्रकारे, आणि मी उद्धृत करतो आहे, लोकांनी आपलं स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसंच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. अनकोट. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीही गैर नाही, परंतु कृतज्ञता व्यक्त करायला मर्यादा असल्या पाहिजेत. आयरिश देशभक्त डॅनियल ओकॉनल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॅनियल ओकॉनलला उद्धृत करतात. ते म्हणतात, कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. कोणतीही स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. आणि कोणताही देश आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. अनकोट. इतर देशांच्या तुलनेत भारताला हा सावधगिरीचा इशारा देणं अधिक गरजेचं आहे. कारण डॉक्टर आंबेडकर म्हणतायत, भारतामध्ये भक्ती किंवा जिला भक्ती मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूती पूजा ही जगातल्या इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात ती भारतीय राजकारणात दिसते. धर्मातली भक्ती, डॉक्टर आंबेडकर म्हणतायत, धर्मातली भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. मात्र राजकारणामध्ये भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचा आपण एका सामाजिक लोकशाहीमध्ये सुद्धा परिवर्तन करायला हवं. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. आता सामाजिक लोकशाही म्हणजे काय?
डॉक्टर आंबेडकर म्हणतात की तो एक जीवन मार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांना जीवन तत्व म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंग म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात. ते या अर्थानं की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत घेणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे आहे. डॉक्टर आंबेडकर पुढे अत्यंत मोलाचा इशारा देतात. ते म्हणतात 26 जानेवारी 1950ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता असेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचं एक मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. मात्र आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आर्थिक आणि सामाजिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारीत राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य तितक्या लवकर दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या संविधान सभेने अतिशय परिश्रमानं निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना ते उद्ध्वस्त करून टाकतील. अतिशय कठोर आणि सर्वांच्या डोळ्यात अंजन घालेल अशा प्रकारचा इशारा त्यांनी भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा संमत करून घेताना केलेल्या भाषणातून घेतलेला हा काही भाग आहे. खूप विचार करायला लावणारा भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीबद्दल दुसरं फार मोठं भाषण जे केलं होतं 22 डिसेंबर 1952 रोजी पुण्याच्या डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीतर्फे हे भाषण आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यांना विषय दिला गेला होता आधुनिक लोकशाहीच्या यशस्वी कामकाजासाठी पूर्वावर्ती शर्ती. आणि त्याबद्दल ते म्हणतात की कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना लोकशाही शासन व्यवस्था कार्यरत व्हावी यासाठी ज्यांचं अस्तित्व आवश्यक आहे अशा पूर्वावर्ती शर्ती कोणत्या आहेत हा मला दिला गेलेला विषय आहे आणि त्यावरच मी काही विचार मांडणार आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. लोकशाहीच्या वेगवेगळ्या व्याख्यांचा ते परामर्श घेतात आणि पुढे म्हणतात की मी स्वतः लोकशाहीची एका वेगळ्या मार्गाने व्याख्या करतो आणि मला असं वाटतं की ती पुष्कळशी सत्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये. पिळलेला वर्ग असता कामा नये, दडपलेला वर्ग असता कामा नये. ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत आणि जो केवळ ओझाचा बैल आहे असे समाजामध्ये वर्ग असता कामा नये. समाजाच्या या व्यवस्थित पद्धतीत विभाजनात रक्तरंजित क्रांतीची बीज दडलेली असतात आणि कदाचित हे दुखणं नाहीसं करणं लोकशाहीला अशक्य होऊ शकेल. जर तुम्ही जगातल्या वेगवेगळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाची पाहणी केली तर तुम्हाला असं आढळून येईल की सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक आहे. याबद्दल माझ्या मनात काहीही संदेह नाही. लोकशाहीच्या यशस्वी कामकाजासाठी आवश्यक असणारी दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांचं अस्तित्व. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की लोकशाही म्हणजे नकार शक्ती आहे. अनुवांशिक अधिकार किंवा स्वयंसत्ताक अधिकार याचा प्रतिशोधक म्हणजे लोकशाही. ज्यांची देशावर सत्ता आहे त्यांच्या अधिकारावर कुठंतरी केव्हा तरी नकाराधिकार वापरणं म्हणजे लोकशाही.
स्वयंसत्ताक राज्य व्यवस्थेमध्ये नकाराधिकार नसतो. राजाची एक वेळ नियुक्ती झाली की अनुवांशिक किंवा दैवी अधिकार म्हणून तो राज्य करीत राहतो. त्याला प्रत्येक 5 वर्षांनी जनतेसमोर जाऊन विचारण्याची गरज भासत नाही. राजाच्या सत्तेला आव्हान देणारा नकाराधिकार कोणाजवळही नसतो. परंतु लोकशाहीमध्ये जे सत्तेवर असतात त्यांना प्रत्येक 5 वर्षांनी जनतेसमोर जाऊन जनतेला विचारावं लागतं की जनतेच्या मताप्रमाणे त्यांच्या हिताची काळजी घेण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या नियत जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, संज्ञा आणि अधिकार संपादन करण्यासाठी ते लायक आहेत का, यालाच मी नकाराधिकार म्हणतो. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या मताप्रमाणे जिला लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी पूर्वावर्ती अट म्हणता येईल अशी तिसरी अट आहे, ती म्हणजे कायदा आणि प्रशासनाच्या संदर्भात सर्वांना सारखीच वागणूक. आणखी पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, माझ्या अभिप्रायाप्रमाणे यशस्वी लोकशाहीच्या कामकाजाची चौथी पूर्वावर्ती अट म्हणजे संवैधानिक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. याबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 बोलकी उदाहरणं देतात. त्यापैकी एक उदाहरण आपण इथे घेऊया. ते उदाहरण आहे अमेरिकेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, ज्यावेळी अमेरिकेतल्या 13 वसाहतींनी बंड पुकारलं त्यावेळी जॉर्ज वॉशिंग्टन हा त्यांचा नेता होता. त्यावेळच्या अमेरिकन जीवनात केवळ नेता म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनचा उल्लेख करणं म्हणजे त्यांच्या दर्जाचं खरोखरच अवमूल्यन करण्यासारखं होय. कारण अमेरिकन लोकांसाठी वॉशिंग्टन हा प्रत्यक्ष परमेश्वरच होता. तुम्ही जर त्याचा जीवन इतिहास वाचला तर तुम्हाला असं आढळून येईल की तेथील संविधान तयार झाल्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आलं. त्यांची मुदत संपल्यानंतर काय घडलं? त्यावेळी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नकार दिला. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, माझ्या मनात याबद्दल तीळमात्र शंका नाही की जॉर्ज वॉशिंग्टन जर लागोपाठ 10 वेळा राष्ट्रपती पदासाठी उभा राहिला असता तर तो बिनविरोध निवडला गेला असता. परंतु दुसऱ्या वेळी त्याने निवडणूक लढवण्याचं नाकारलं. ज्यावेळी त्यांना विचारण्यात आलं असं का, त्यावेळी त्यांनी सांगितलं, आणि तिथे जॉर्ज वॉशिंग्टनला उद्धृत करतात डॉक्टर आंबेडकर. ते म्हणतात, माझ्या मित्रांनो, ज्या हेतूने आपण संविधान तयार केलं त्याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतो आहे. आपल्याला अनुवांशिक राजसत्ता नको आहे. तसेच आपल्याला अनुवांशिक राजा किंवा हुकुमशहा नको आहे. त्यासाठीच तर आपण हे संविधान तयार केलेलं आहे. इंग्लिश राजाच्या राज्यनिष्ठेचा त्याग आणि अव्हेर करून जर तुम्ही या देशात आला असाल, म्हणजे अमेरिकेत आला असाल, आणि वर्षानुवर्ष व सातत्यानं तुम्ही माझीच पूजा करू लागलात तर तुमच्या तत्वप्रणालीचं काय होणार? इंग्लिश राजाच्या ठिकाणी जर तुम्ही मला बसवलं तर इंग्लिश राजाच्या अधिकाराविरुद्ध तुम्ही न्याय्य बंड पुकारलं असं तुम्हाला म्हणता येईल का? जरी माझ्यावरील तुमची निष्ठा व श्रद्धा मी दुसऱ्यांदा उभं राहावं याचा पुरस्कार करण्यासाठी तुम्ही मला भाग पाडत असाल, तरी सुद्धा माझ्यासारख्याने, म्हणजे ज्याने अनुवांशिक अधिकार आपणाकडे नसावेत या तत्वाची प्रतिज्ञा केली, त्याने तुमच्या भावनांना बळी पडणे निश्चितच चांगले नाही. अनकोट. शेवटी असं घडलं की दुसऱ्यांदा निवडणूक लढवायला जॉर्ज वॉशिंग्टन यांनी मान्यता दिली. मात्र तिसऱ्यांदा ज्यावेळी त्यांना तोच आग्रह धरण्यात आला त्यावेळी त्यांनी विनम्रपणे पण ठामपणे नकार दिला. आणि त्यानंतर आज तागायत ही पद्धतच आलेली आहे की कोणी व्यक्ती अमेरिकेची राष्ट्रपती म्हणून, राष्ट्राध्यक्ष म्हणून 2 टर्मपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. याला म्हणतात संवैधानिक नैतिकता. संवैधानिक
नैतिकतेबद्दल बोलतानाच डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या कामकाजासाठी फार महत्वाची बाब म्हणजे लोकशाहीच्या नावावर बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमतवाले जरी सत्तेवर असले तरी अल्पसंख्याक असलेल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमतवाल्यांची मुस्कटदाबी केली जाते किंवा त्यांना डावपेचानं मार दिला जातो आहे, अशी अल्पमतवाल्यांची भावना होता कामा नये. ही आहे संवैधानिक नैतिकता. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, माझ्या मताप्रमाणे समाजातील नैतिक अधिष्ठान कार्यशील ठेवणे लोकशाहीला अत्यावश्यक असतं. दुर्दैवानं आपल्या राज्यशास्त्रज्ञांनी लोकशाहीच्या या पैलूचा विचारच केलेला नाही. शेवटी लोकशाहीत नेमकं काय घडतं? मुक्त शासन असं लोकशाही संबंधानं बोललं जातं. आणि मुक्त शासन म्हणजे आपण काय समजतो? मुक्त शासन म्हणजे समाज जीवनाच्या भव्य दृष्टिकोनातून लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय प्रगतीसाठी मोकळं सोडणं होय. जर कायदाच करायचा असेल तर कायदा करणाऱ्याला अशी खात्री पाहिजे की तो कायदा यशस्वी होण्यासाठी समाजामध्ये पुरेसं नैतिक अधिष्ठान आहे. लोकशाहीच्या या पैलूचा ज्याने उल्लेख केला असा माझ्या माहितीप्रमाणे एकच माणूस आहे. तो माणूस म्हणजे प्रोफेसर हेरॉल्ड लास्की. त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की, आणि इथे लास्कीला ते कोट करतात, उद्धृत करतात, लोकशाहीमध्ये नैतिक सुस्थिती नेहमीच ग्राह्य मानावी लागते. जर नैतिक सुस्थिती नसेल तर लोकशाहीचे तुकडे तुकडे होतील. शेवटचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, लोकशाहीमध्ये लोकनिष्ठेची फार आवश्यकता असते. सर्व देशांमध्ये अन्याय असतो याबद्दल शंकाच नाही, पण त्याची तीव्रता सर्वत्र सारखीच असते असंही नाही. काही ठिकाणी खूप जास्त असते, काही ठिकाणी फारच कमी असते, तर काही ठिकाणी लोक अक्षरशः अन्यायाच्या ओझ्याखाली चिरडलेले असतात. लोकनिष्ठा म्हणजे सर्व अन्यायांच्या विरोधात आंदोलनासाठी उभी राहणारी कर्तव्यनिष्ठा होय. कोणावर अन्याय होतोय ही गोष्ट गौण आहे, याचाच अर्थ असा की प्रत्येकानं, मग तो त्या विशिष्ट अन्यायाखाली भरडलेला असो किंवा नसो, अन्यायाखाली भरडल्या जाणाऱ्या माणसाच्या मुक्तीसाठी मदत करण्यासाठी तत्पर असला पाहिजे. आपल्या या दुसऱ्या भाषणामध्ये शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्या भवितव्याबद्दल आपण फारच सावध आणि समजूतदार राहिलं पाहिजे. आपली लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मार्गातील काही दगडधोंडे, काही शिला दूर करण्याच्या कामी आपण काही ठाम कार्यक्रम घेणार आहोत की नाही याचा आपणास गंभीरपणे विचार करावा लागेल. मी आपणासमोर मांडलेल्या काही विचारांमुळे आपणामध्ये जर काही जागृती निर्माण झाली असेल व या समस्यांबद्दल आपण गाफील राहून चालणार नाही असे आपल्याला वाटत असेल तर माझे कर्तव्य मी पार पाडले आहे असे मला वाटते. इथे ते आपलं दुसरं भाषण संपवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे तिसरं आणि शेवटचं भाषण मी निवडलेलं आहे या एपिसोडसाठी, ते भाषण त्यांनी महापरिनिर्वाणापूर्वी काही महिनेच म्हणजे 20 मे 1956 रोजी केलेलं भाषण आहे. व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून केलेलं हे भाषण आहे. त्या भाषणामध्ये त्यांना विषय देण्यात आला होता, भारतीय लोकशाहीचं भवितव्य काय. या भाषणामध्ये मला असं वाटतं की त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनस्थिती वाईट होती आणि आपला अंतकाळ जवळ आलेला आहे याची त्यांना जाणीव होती. या जाणीवेतूनच त्यांनी भारतामध्ये लोकशाही रुजण्यावर ज्या काही मर्यादा, विशेषतः जातीव्यवस्थेमुळे ज्या काही मर्यादा पडतात त्याबद्दल त्यांनी हे भाषण केलेलं आहे. या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, लोकशाही ही सहजीवनाची एक पद्धत आहे. लोकांनी निर्मिलेल्या समाजात
सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहीची मुळं शोधावी लागतात. जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो त्यावेळी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते. सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा, सामाजिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाज या एककाची गुणवैशिष्ट्य असतात. आपल्या भारतीय समाजात डॉक्टर आंबेडकर म्हणतात, व्यक्तींना अस्तित्व नसून तो असंख्य जातींचा समूह आहे. परस्परांपासून विभक्त अशा या जाती समूहामध्ये समान अनुभूती नाही किंवा अनुकंपेचे बंधही नाहीत. जाती व्यवस्था अस्तित्वात असल्याने या आदर्शांना आणि पर्यायाने लोकशाहीला या समाजामध्ये मर्यादा पडतात. भारतीय समाज जाती व्यवस्थेच्या कर्दमामध्ये इतका रुतलेला आहे की इथे प्रत्येक गोष्ट जातीच्याच आधारावर केली जाते. जाती व्यवस्थेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीबद्ध विषमता. जातींचा दर्जा समान नसतो. एक दुसऱ्याच्या वर अशा त्या उभ्या असतात. त्या एक दुसऱ्याचा द्वेष करतात. जाती व्यवस्थेमध्ये चढत्या क्रमाने द्वेष आणि उतरत्या क्रमाने तिरस्कार, तुच्छता असते. जाती व्यवस्थेच्या या विशेषाचा होणारा सर्वाधिक घातक परिणाम म्हणजे परस्पर सहकार्य करण्याच्या भावनेला आणि इच्छेलाच ती उद्ध्वस्त करते. विषमता हा जाती व्यवस्थेचा दुसरा दुष्ट परिणाम आहे. उच्च जातींनी एका ठराविक पद्धतीने वागावं आणि खालच्या जातींनी एका रूढ झालेल्या पद्धतीनेच त्यांना प्रतिसाद द्यावा. याचा अर्थ असा की विविध जातींना प्रोत्साहनाची आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याची समान संधी उपलब्ध नसल्याने काहींना मालक होण्याचं शिक्षण मिळतं तर इतरांना गुलाम होण्याचं शिक्षण मिळतं. जीवनातील विविध अनुभवांच्या मुक्त आदान प्रदानाला प्रतिबंध केल्यामुळे प्रत्येक घटक त्याच्या नैसर्गिक अधिकाराला मुकतो. यामुळे विशेषाधिकार असणारे आणि नैसर्गिक अधिकार हिरावून घेतलेले असे दोन वर्ग समाजात तयार होतात. असं विभाजन सामाजिक अभिसरणाला प्रतिबंध करतं. जाती व्यवस्थेच्या तिसऱ्या वैशिष्ट्याचा दुष्टपणा असा की ते लोकशाहीची मुळच निखंदून टाकतं. प्रत्येक जात एका विशिष्ट व्यवसायाला बांधलेली असते. प्रत्येक व्यक्ती इतरांना उपयुक्त होईल अशा पद्धतीनं स्वतःच्या नैसर्गिक आवडीनिवडीप्रमाणे व्यवसायाची निवड करीत असेल तर त्यामुळे समाज निश्चितपणे सुसंघटितरित्या स्थिर राहील. अशा प्रकारच्या आवडीनिवडींचा शोध घेणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्या दिशेने त्यांना घडवणं हे समाजाचं कर्तव्य आहे. परंतु प्रत्येक माणसात क्षमतेची आणि कृतिशीलतेची अमर्याद विविधता असते जी त्या व्यक्तीला घडवू शकते. लोकतांत्रिक स्वरूप असलेल्या समाजाने व्यक्तीमधल्या सर्व क्षमतांना मार्ग मोकळा करून द्यायला हवा. जातीमुळे जे होणारं स्तरीकरण आहे हे व्यक्ती विकासाला खुंटवते आणि जाणीवपूर्वक केलेली खुंटवण्याची प्रक्रिया लोकशाहीला हेतुपुरस्सर नकार देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या या लोकशाहीबद्दलच्या मी निवडलेल्या शेवटच्या भाषणामध्ये जे त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी, त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी केवळ 6-7 महिने आधी केलेल्या या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा ते जाती व्यवस्थेकडे गेलेले आहेत आणि जाती व्यवस्थेची जी वैगुण्य आहेत, जाती व्यवस्थेमध्ये जो दुष्टपणा आहे, त्यामुळे भारतामध्ये लोकशाहीच्या प्रवासाला, भारतामध्ये लोकशाही रुजण्याला ज्या मर्यादा पडतात त्या मर्यादांकडे त्यांनी आपलं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि हे मला असं वाटतं की मुळातूनच विचार करण्यासारखं आहे. मित्रांनो, आजचं सत्र आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.